बाईट्स अँड डिलाइट्समध्ये मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत आंबाडीच्या भाजीपासून कुठले कुठले प्रकार आपण बनवू शकतो। तर ही आहे आंबाडीची भाजी। या प्रकारे याला 3 पानं असतात। पहिले छोटे पान असते ते सुरुवातीला पान एकच असतं आणि त्याच्यामध्ये 3 पानांमध्ये रूपांतर होते। आंबाडीची भाजी या प्रकारे ओळखायची आहे आणि याचं झाड उंच उंच वाढत जात असतं आणि खायलाही अतिशय आंबट असते। तर इथे आपण भाजी शेतामधून तोडून आणलेली आहे। छान स्वच्छ 2-3 पाणी धुवून घ्यायची आहे, कारण यावर काही कीटाणू असतात, किडे असतात, ते निघाले पाहिजे म्हणून 3 पाण्याने पहिले धुवून घ्यायची। त्यानंतर याला या प्रकारे आपण ठेवणार आहोत। इथे बघू शकता भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे। त्याच्यापासून आपण भाकरी बनवतो। त्यानंतर आंबाडीच्या भाजीचं वरण, त्यानंतर आंबाडीची नुसती भाजी जी आपण तव्यावर फ्राय करून अतिशय सुंदर चव लागते आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आंबाडीच्या भाजीचा ठेचा। तर इथे आपण सगळ्यात पहिले आंबाडीच्या भाजीचं वरण बनवणार आहोत। एका गंजामध्ये अंदाजानुसार तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये जिरं तडतडून घ्यायचं, हिरवी मिरची घालायची, 2 ते 3 कांदे मीडियम साईजचे कांदे यामध्ये मी उभे चिरून घातलेले आहे। या प्रकारे बघू शकता कांदा परतून झाला की त्यामध्ये लसूण जिरं अद्रकची पेस्ट घालायची। लसूण जिरं अद्रकची पेस्ट बनवताना 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि त्यामध्ये सांबार घालायचा, त्यामुळे चवी छान येते। त्यानंतर आपण बेसिक मसाले घातलेले आहेत, तिखट, मीठ, हळद, जिरा पावडर, धने पावडर हे सगळं साहित्य घालून घ्यायचं, एकजीव करायचं। टोमॅटो मी विसरले होते त्यामुळे आता टोमॅटो इथे टाकलेला आहे आणि छान याला तेल सुटेपर्यंत वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। पाणी काही ऍड करायचं नाही। त्यानंतर इथे आपण तुरीच्या डाळीचं वरण घेतलेलं आहे, तर इथे आपण तुरीचं वरण ऍड करणार आहोत। त्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी आहे आवडीनुसार ऍडजस्टमेंट तुम्ही करू शकता। तर इथे आंबाडीच्या भाजीचं वरण तयार झालेलं आहे, बघू शकता सुंदर चव लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, आवडली तर परत परत बनवून खा। तर इथे आंबाडीच्या भाजीचं वरण तयार झालेलं आहे। त्यानंतर आपण बनवणार आहोत तव्यावरची सुकी भाजी। तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये जिरं तडतडलं की हिरवी मिरची घालायची आहे। त्यानंतर 2 ते 3 मोठ्या आकाराचे कांदे घालायचे। तुम्हाला इथे टोमॅटो घालायचा तर घालू शकता, कारण भाजी ऑलरेडी आंबट असते त्यामुळे टोमॅटो घातलं काय नाही घातलं काय सारखंच असणार आहे। तर इथे 4 ते 5 लसूण पाकळ्या जाडसर अशा ठेचलेले आहे आणि त्या ऍड केले आहे। तुम्ही लसणची पेस्ट सुद्धा ऍड करू शकता। त्यानंतर मी थोडंसं इथे अर्धा टमाटर ऍड केलेला आहे। आपल्या बायकांना टोमॅटो शिवाय भाज्या ह्या बनवताच येत नाहीत। तर इथे हळद आणि मीठ, यामध्ये तुम्हाला बाकी कुठलेच मसाले घालायची गरज नाही आहे। छान कांदा परतून घ्यायचा, त्यानंतर यामध्ये तुम्हाला ही आंबाडीची भाजी या प्रकारे टाकायची आणि परतून घ्यायची। तव्यावर भाजी घातल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी भाजी झाली आहे, पण ही चिमल्यानंतर अगदी थोडीशी होणार आहे। तर इथे बघू शकता फक्त परतवायच्या वेळेस तुम्हाला थोडी काळजी घेऊन परतायचं आहे, जेणेकरून भाजी ही खाली सांडता कामा नये। तर इथे बघू शकता आपण भाजी टाकली तेव्हा केवढी होती आणि आता बघा केवढीशी झालेली आहे। तर इथे ही भाजी तुम्हाला 1 ते 5 मिनिटं परतून घ्यायची आहे, जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ते सगळं आटलं पाहिजे आणि त्यानंतर ही भाजी खाण्यासोबत रेडी आहे। तर तुम्ही इथे वरण सुद्धा याला सोबतीला बनवू शकता किंवा नुसती भाजी आणि भाकरी किंवा भाजी आणि पोळी सुद्धा खाऊ शकता, आंबट चव येते। तर या प्रकारे आपल्या इथे आंबाडीच्या भाजीचं वरण आणि आंबाडीची सुकी भाजी तयार झालेली आहे। तर तुम्ही ह्या दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, आवडत असेल तर पुन्हा पुन्हा बनवून खाऊ शकता। तर आता नेक्स्ट आपण बनवणार आहोत आंबाडीची भाकर। तर भाकर बनवण्यासाठी आंबाडीची भाजी भरपूर लागणार आहे आणि याला कोवळी भाजी घेऊन चालणार नाही। तर थोडीशी भाजी ही जरड झाली, त्यामध्ये आंबूसपणा हा जास्त असतो। आंबाडीची भाजी आपण इथे छान धुवून घेतली आहे। त्यानंतर गंजामध्ये पाणी ठेवायचं आहे, पाण्याला एक उकळी येऊ द्यायची, त्यामध्ये ही भाजी घालायची आणि छान 20 ते 25 मिनिटं तुम्हाला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। शिजवल्यानंतर 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर गंज असेल एखादा जो खराब झाला आहे, आपण घासतोच आहे पण तो निघायचं नाव घेत नाहीये, तर आपण त्याला ठेवून देतो, तर तो गंज तुम्ही यावेळेला काढायचा आणि त्यामध्ये भाजी ही उकळून काढायची। बघू शकता आपण भाजी उकळून घेतली आहे, 25 मिनिटं झालेले आहे। त्यानंतर हा गंज आहे त्यातलं पाणी बाजूला केलं आणि भाजी बाजूला केलेली आहे। तर इथे हा गंज बघू शकता किती चमचम करत आहे, छान असा स्वच्छ निघालेला आहे। हाच एक फायदा त्या भाजीचा असतो, मला फार आवडतो। तर इथे आपण ठेचा बनवणार आहोत भाकरीमध्ये ऍड करण्यासाठी। तर लसणाचे गाठे घ्यायचे, 2-3 सोलून, जिरं घालायचं आणि हिरव्या मिरच्या घालायच्या। तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे तिखट कमी जास्त करू शकता। तर इथे आपण हिरव्या मिरच्यांचा ठेचा बाजूला काढून घ्यायचा। त्याच भांड्यामध्ये शिजवलेली आंबाडीची भाजी, चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या पुन्हा ऍड करायच्या आणि याला बारीक करून घ्यायचं। त्यानंतर कडकडीत असं तेल गरम करायचं आणि यावर ओतायचं। इथे तुमचा हा आंबाडीचा ठेचा तयार झालेला आहे। तुम्ही कुठल्याही जेवणाबरोबर हा सर्व करू शकता, अतिशय चवदार लागणार आहे। नक्की करून बघा, हा ठेचा तुम्ही कुठल्याही जेवणाबरोबर सर्व करू शकता, तुम्हाला हा अजिबात बोर होणार नाही। तर आता आपण इथे संपूर्ण भाजी ही भाकरीसाठी बारीक करून घेणार आहोत।
शिजवलेली भाजी मिक्सरला पूर्ण बारीक करून घेतली आहे. त्यानंतर इथे आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. जो ठेचा तयार केलेला हिरव्या मिरच्यांचा तो ॲड करायचा आहे आणि आंबाडीची जी भाजी आपण शिजवलेली बारीक केलेली आहे ती सुद्धा घालायची आहे. छान मिक्स करून घ्यायचं या प्रकारे. आणि यावर तुम्हाला घालायचं आहे गरम गरम पाणी. जसं आपण ज्वारीच्या भाकरीसाठी गरम पाणी ठेवतो त्याच प्रकारे पाणी तयार करायचं आहे. थोडं थोडं पाणी करून याला भिजवून घ्यायचं आहे आणि या प्रकारे तुम्हाला भाकरी करून घ्यायची आहे. बघू शकता इथे आपण आंबाडीची भाकर केलेली आहे. छान चवीला खूप सुंदर लागते ही भाकर. आणि या प्रकारे एवढी तवाभर भाकर आपण इथे करून घेतलेली आहे. अजिबात फाटली नाही, कुठेही काहीही प्रॉब्लेम नाही. अतिशय सुंदरशी भाकर झाली आहे. भाकर करताना तुम्हाला फक्त तिला मसाज देणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. ज्वारीची जी कणिक असते तिला छान मळवलं पाहिजे, त्यानंतरच भाकरी तुटणार नाही किंवा काही कुठे फाटणार नाही. तर इथे आपण आंबाडीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी ठेचा तयार करत आहोत हिरव्या मिरच्यांचा. मिक्सरमध्ये अजिबात चांगला लागत नाही, त्यामुळे इथे आपण तव्यावर छान मिरच्या भाजून घेतल्या आहे. त्यामध्ये लसूण घातला आहे. 2 गाठी मी लसणाचे इथे सोलून घेतलेले आहे आणि ते यामध्ये ॲड केलेले आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या प्रकारे तुम्हाला एखादा गडवा असेल त्याने तुम्हाला याला रेटून घ्यायचं आहे. या प्रकारे अतिशय चवदार हा ठेचा तयार होतो, खमंग ठेचा तयार होतो. मिक्सरमध्ये काय ठेचा बनतो त्यापेक्षा भारी ठेचा हा लागतो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आंबाडीची भाकरी आणि ठेचा.